measurement and effects of heat. At first we see sources of heat, then types and atomic energy, air, heat and temperature, some examples about heat, then thermometer, calorimeter यांची रचना व कार्यपद्धती, त्यानंतर इफेक्ट्स ऑफ हीट अँड एक्सपान्शन, म्हणजे हा भाग आपण या अगोदर अभ्यासलेला आहे. आज आपण एक्सपान्शन ऑफ सॉलिड्स, एक्सपान्शन ऑफ सॉलिड. First is linear expansions. The linear expansions of the solid is the increase in a length of wire or a rod of solid due to the increase in its temperature. म्हणजे यामध्ये एक्सपान्शन्स ऑफ सॉलिड म्हणजे स्थायूचे होणारे प्रसरण. आता हे प्रसरण कोणत्या पद्धतीने होते तर यामध्ये एक रेषीय, ज्याला आपण लिनियर एक्सपान्शन म्हणतात, एक रेषीय प्रसरण. स्थायूचे एक रेषीय प्रसरण म्हणजे तापमापीमुळे किंवा तापमान वाढीमुळे तार किंवा सळईच्या रूपातील स्थायूच्या लांबीत होणारी वाढ होय. लेंथ ऑफ वायर or rod of solid due to increase in its temperature. When we increase the temperature of rod of length from T1 to T2, its length become and change the proportional and original length is increases in a temperature. So we can write the change in length are as follows. म्हणजे यामध्ये जो तापमानात होणारा बदल आहे तर यामध्ये सळईचं तापमान किंवा ज्याला आपण सुरुवातीचे तापमान म्हणतो, नंतरचे तापमान म्हणतो, आणि तापवल्यानंतर धातू प्रसरण पावतात हे आपल्याला माहितीच आहे की स्थायूंचे होणारे प्रसरण हे आपल्याला यावरून अभ्यासायचं आहे. तर सळईचं तापमान हे वाढवत गेल्यानंतर सळईच्या लांबीतील होणारी वाढ ही सळईची मूळ लांबी आणि तापमानामुळे झालेली वाढ यातील निरीक्षण आपल्याला नोंदवता येते. यामधील लांबीतील जो बदल आहे तो बदल एका विशिष्ट पद्धतीने किंवा झालेली जी वाढ आहे ते आपल्याला लेंथ 2 मायनस लेंथ 1 म्हणजे नंतरचं जे तापमान आहे त्यातून सुरुवातीचे तापमान जर आपण वजा केले तर आपण प्रत्यक्ष किती तापमान दिले यावरून आपल्याला या नोंदी घेता येतात. तर या ठिकाणी एका विशिष्ट पद्धतीनं आपल्याला एखाद्या स्थायू पदार्थाला उष्णता दिल्यानंतर त्या स्थायूचे कोणत्या पद्धतीने प्रसरण होते. आता धातूंच्या गुणधर्मांच्या बाबतीत सुद्धा आपण हे अभ्यासलेलंच आहे की तन्यता, वर्धनीयता. तर यामध्ये सुद्धा धातूवरती उष्णतेचे होणारे परिणाम हे या अगोदर आपण अभ्यासलेले आहेत. तर इथं लिनियर एक्सपान्शन आणि कॉन्स्टंट प्रोपोर्शनल अँड इट्स द कॉन्फिशियंट्स लिनियर एक्सपान्शन्स ऑफ द सॉलिड सबस्टन्स. म्हणजे यामध्ये एका विशिष्ट सूत्राचा वापर करून, आता हे सूत्र म्हणजेच आपण त्याला काय म्हणू शकतो की सुरुवातीचे तापमान आणि नंतरचे तापमान. आता हा जो बदल आहे हा बदल आपल्याला यांच्या निरीक्षणाच्या नोंदी किंवा नोंदी घेऊन त्यावरून आपल्याला हा बदल काढता येतो, अभ्यासता येतो. त्यानंतर कोएफिशियंट्स ऑफ एक्सपान्शन ऑफ सम सबस्टन्सेस, उदाहरण दिलेले आहे त्या ठिकाणी. स्थायू पदार्थ, एक रेषीय प्रसरणांक, द्रव पदार्थ, घनीय प्रसरणांक, वायू पदार्थ आणि त्याचा प्रसरणांक. प्रसरणांक म्हणजे एक्सपान्शन कोएफिशियंट, म्हणजे त्याचा जसा आपण द्रवणांक, उत्कलनांक म्हणतो तर याचा किती अंश सेल्सिअसला तो प्रसरण पावतोय तो भाग किंवा त्यावेळेचं नोंदवलेलं तापमान. तर यामध्ये दिलेली काही उदाहरणं आहेत सॉलिड स्टेटची. कॉपर, ॲल्युमिनियम, आयर्न, सिल्वर. त्यानंतर लिक्विडमध्ये अल्कोहोल, वॉटर, मर्क्युरी आणि क्लोरोफॉर्म. त्यानंतर गॅस स्टेट हायड्रोजन, हेलियम, नायट्रोजन, सल्फर डायऑक्साईड आणि त्यांचे
हे झाले स्टेट, वेगवेगळे सॉलिड, लिक्विड अँड गॅस स्टेट. देन द कोएफिशियंट्स ऑफ लिनियर एक्सपान्शन. कोएफिशियंट्स ऑफ लिनियर एक्सपान्शन म्हणजे किती अंश सेल्सिअसला ते म्हणजे त्याचा प्रसरणांक किती आहे तो आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे. आता उदाहरण दाखल तांबे किंवा ज्याला आपण कॉपर म्हणतोय, तांबे, ॲल्युमिनियम, लोह आणि चांदी 17, 23, 11, 11.5, 18 अशा पद्धतीनं त्याचे प्रसरणांक आहे. द्रवाच्या बाबतीत अल्कोहोल, पाणी, पारा आणि क्लोरोफॉर्म 1, 0.2, 0.2 आणि 0.3. वायूच्या बाबतीत हायड्रोजन, हेलियम, नायट्रोजन, सल्फर डायऑक्साईड 3.66, 67, 3.90 अशा पद्धतीने. तर हे प्रसरणांक आहेत आणि एका विशिष्ट धातूला ज्यावेळेस आपण उष्णता देतो आणि उष्णतेच्या संदर्भात धातूचे होणारे प्रसरण. आता उदाहरणार्थ धातूच्या एखाद्या विशिष्ट धातूला उष्णता देऊन आपल्याला वेगवेगळ्या आकाराच्या वस्तू बनवायची असते. तर असं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये म्हणजे व्यावहारिक उपयोग जर आपण याचे पाहिले तर त्या ठिकाणी सुद्धा धातूला उष्णता दिली जाते आणि उष्णता दिल्यामुळे धातू प्रसरण पावतात आणि धातू प्रसरण पावल्यामुळे त्यांना आपल्याला आपल्या गरजेप्रमाणे आपल्याला त्यांना तो आपण हवा तो आकार आपल्याला देता येतो. त्यानंतर एक्सपान्शन्स ऑफ लिक्विड. अ लिक्विड डज नॉट हॅव अ डेफिनेट शेप बट इट हॅज अ डेफिनेट व्हॅल्यूम, सो वी कॅन डिफाईन अ व्हॅल्यूमेट्रिक एक्सपान्शन कोएफिशियंट्स फॉर अ लिक्विड आर ॲज फॉलोज. V2 is equal to V1. Here temperature is change in the temperature and the V1 and V2 are the initials and final volumes of the liquids, and beta is the volumetric expansion coefficients of the given liquid. Fixed piston effects of the heat on gas म्हणजे वायू अवस्थेमध्ये उष्णतेचे होणारे परिणाम म्हणजे आता ज्याला आपण स्थायूनंतर आपल्याला वायू अवस्था अभ्यासायचे. आता वायू अवस्थेचं जे परिणाम आहेत किंवा ज्याला आपण वायूचे प्रसरण म्हणतो, तर याप्रमाणे स्थायूनंतर द्रव प्रसरणानंतर वायू प्रसरण. आता उष्णतेचा वायूवरील होणारा परिणाम हा सुद्धा या ठिकाणी भाग आकृतीच्या सहाय्याने दाखवलेला आहे. आकृतीत जर निरीक्षण केलं आपण यामध्ये तर न सरकणारा दट्ट्या, त्यानंतर 2 चंचुपात्राप्रमाणे भांडे आहेत, त्यानंतर वायूतील परमाणूंची गती दाखवलेली आहे आणि बर्नर म्हणजे बर्नरच्या सहाय्याने ज्या उष्णता दिली जाते या उष्णतेचे होणारे परिणाम या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. आता वायूच्या बाबतीत सुद्धा वायूला ठराविक आकारमान नसते. उष्णता दिल्यानंतर प्रसरण एका ठराविक आकाराच्या बाटलीत बंदिस्त केलेला असल्यास आकारमान वाढू शकत नाही, दाब वाढतो. आता हा सर्व भाग आकृतीमध्ये दाखवलेला आहे. तर अशा पद्धतीने एक एक भाग या ठिकाणी अभ्यासायचा आहे. तर यामध्ये एक्सपान्शन्स ऑफ सॉलिड, त्यानंतर एक्सपान्शन ऑफ लिक्विड, एक्सपान्शन ऑफ गॅस म्हणजे तिन्ही अवस्थांमध्ये हे होणारे प्रसरण. काही आकृती आहेत, आकृत्यांचं निरीक्षण करायचे. काही उदाहरण दाखल सॉलिड स्टेट, लिक्विड स्टेट आणि गॅस स्टेट या प्रत्येक तिन्ही अवस्थेमध्ये वेगवेगळी उदाहरणं दिलेली आहेत. पुस्तकामध्ये काही तथ्य आहेत, आकृत्या आहेत. या आकृत्यांचे निरीक्षण करायचे आणि स्वाध्याय प्रश्न प्रकार कसे आहेत. आता उदाहरणार्थ यामध्ये मॅच द पेअर, यामध्ये ग्रुप ए, ग्रुप बी, त्यानंतर हू इज टेलिंग द ट्रूथ अशी काही उदाहरणे दिलेली आहेत. म्हणजे यामध्ये आपल्याला चुकी बरोबर अशी उदाहरणे आपल्याला शोधायची आहेत. त्यानंतर यू विल फाइंड अँड यू सर्च म्हणजे यामध्ये आपल्याला जसं आपण पॅसेज प्रमाणे असतात तर ते पॅसेजमधील शब्दसुद्धा शोधायचे आहेत. तर हे प्रश्न प्रकार पहा आणि व्यवस्थित एक एक मुद्दा अभ्यास करा. स्वाध्यायाप्रमाणे प्रश्नोत्तर पहा. या ठिकाणी मेजरमेंट अँड इफेक्ट्स ऑफ हीट हा घटक या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. तर यामध्ये साधारणपणे सुरुवातीपासून सुद्धा आपल्या दैनंदिन जीवनातील महत्त्व, व्यावहारिक उपयोग, उष्णतेचे मापन आणि परिणाम प्रत्यक्ष अभ्यास असताना
पुस्तकामध्ये सुद्धा दैनंदिन जीवनातील बरीचशी व्यावहारिक उदाहरणे दिलेली आहेत, तोही भाग अभ्यासा. कारण मेजरमेंट अँड इफेक्ट ऑफ हीट म्हणजे उष्णतेचे प्रत्यक्ष मोजमाप, म्हणजे त्यामध्ये आपल्याला तापमापी, कॅलरी मापी यांची रचना व कार्य अशा पद्धतीने हा भाग आहे. तर याची स्वाध्याय प्रश्नोत्तर लिहून सर्वांनी पूर्ण करायचे आहेत.